करूया सगळ्यात आधी आपण दादांचा सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय जॅक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। खऱ्या अर्थानं शिरवणे गावाचे भाग्य विधाते म्हणून त्यांची ओळख आहे। पाणी प्रश्न असेल, करोना कालावधीमध्ये देखील भरपूर चांगलं कार्य सातत्याने राहिलंय। आज त्यांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची ठरली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय। जाऊया आपण आमचे सहकारी समालोचक ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं कमी कालावधीमध्ये सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेत। मी ज्ञानेश्वर दादा सुतार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमचे समालोचक राहुल राठोड यांचा सन्मान आपण करावा। राहुल राठोड यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। 3 दिवस या स्पर्धेसाठी त्यांची वाणी आपण ऐकलीत आणि आज त्यांचा देखील सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे। ज्ञानेश्वर दादा सुतार साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। समालोचकांसाठी देखील एक विशेष ट्रॉफी ज्याच्यावर जाणता राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि ती प्रदान केली जाते। राहुल राठोड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खूप चांगली वाणी, खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं, त्यांचा देखील आभार मानतोय। या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट ज्या पद्धतीने झालं, ही स्पर्धा ऑनलाईन पाहण्यात आली। आदरणीय क्रिक लाईव्हचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी पुन्हा एकदा दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद अनेक प्रेक्षकांनी घेतला आणि क्रिक लाईव्हचा सन्मान आपण या मंचावर केला जातो। एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातोय। टेलिकास्टच्या दुनियेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच। आमचे स्कोरर रीत यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। रीत खूप चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर दादा सुतार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मंचावर करावा। थँक्यू व्हेरी मच रीत। 3 दिवस भरपूर चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि तुमचा देखील सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि हा सन्मान या मंचावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच रीत आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। आणखीन एक सन्मान आम्ही इथे करतोय। आपल्या नवीबाईचा गोड आवाज विघ्नेशजी मडवी सरांचा सन्मान। तर मी दादांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा। खूप चांगलं समालोचन आपण पाहिलात। आपल्या नवीबाईचा गोड आवाज अगदी छान समालोचक आपण सातत्याने पाहत असतो। आज नवीबाई असेल किंवा नवीबाईच्या बाहेर देखील हा आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय। तर विघ्नेशजी मडवी सरांचा सन्मान इथे होतोय। 2 दिवस का असे ना खूप चांगलं समालोचन आमच्या शिरवणे नगरीमध्ये केलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय। विघ्नेशजी मडवी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। व्हेरी मच ज्ञानेश्वर दादा सुतार आणि थँक्यू व्हेरी मच भगवा चषकचे आयोजक ज्ञानेश्वर दादा सुतार ज्या वेळेस मिळतात, ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस क्रिकेटची चर्चा केली जाते आणि खऱ्या अर्थानं त्याने देखील आम्हाला ग्वाही दिली की नगरसेवक म्हणून मला ओळख मिळाली नाही, एक क्रिकेटचा चाहता म्हणून ओळख मिळाली। असे क्रिकेटचे चाहते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। दीपेश दादा पाटील यांचा देखील सन्मान, ते उपस्थित नाहीये पण त्यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांच्या बिहाफ मध्ये हा सन्मान स्वीकारत असताना राहुल यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा। दीपेश दादा पाटील यांनी देखील खूप चांगलं समालोचन केलं। पहिल्या दिवशी असेल, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या 2 मॅचेस असेल त्यामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला। दीपेश दादा तुम्ही उपस्थित नाही पण या स्पर्धेसाठी तुमचं योगदान भरपूर महत्त्वाचं ठरलं आणि तुमचा देखील आभार मानतोय। थँक्यू व्हेरी मच। चला आपण जाऊया पुढच्या सेगमेंटकडे। या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, प्रामुख्याने फायनलच्या मॅच मध्ये जो डाईव्ह पकडून झेल पकडलाय तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि तो किताब जातोय मनोज मुंडेला। मनोज मुंडे खूप चांगला झेल पकडलाय। ओम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। ओम आणि दीप हे दोघांच्या शुभ हस्ते दिलं जाईल। थँक्यू व्हेरी मच। खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि खूप चांगला झेल पकडला गेलाय फायनलच्या मॅच मध्ये। थँक्यू व्हेरी मच। जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज
ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट आपल्या नावी केल्या तो खेळाडू आहे टीम बेलापूरचा दिनेश ठरलाय. या अंतिमच्या मॅच मध्ये एक दिनेश त्याला देखील तिघांच्या शुभ हस्ते दिलं जाईल बेस्ट बॉलरचा किताब, ज्याने 5 विकेट गेली आणि फायनलच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने हॅट्रिक साधली गेली, चांगले षटक हाताळले गेले. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर दिनेश ठरला. वेल प्लेड दिनेश, अप्रतिम खेळ. चला या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 56 धावा कुठल्या आणि आपल्या टीमसाठी योगदान दिलं, तो खेळाडू आहे सानपाडा टीमचा मिस्टर अमित. बेस्ट बॅटरचा किताब मी मान्यवरांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब दिला जाईल आणि तो खेळाडू आहे मिस्टर अमित. अमित ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. 56 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावी केलाय. तो अमित ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब. अगदी त्यांचा नन्ना मुन्ना समर्थक देखील आहे. येस, निखिल पाटील यांचं सुपुत्र आहे. आज निखिल पाटील नाही आहेत निखिल पाटील, त्यांचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळते. चला आपण द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदान करणार आहोत. द्वितीय पारितोषिक आणि तिसऱ्या क्रमांकावर नाव कोरलंय टीम सानपाडा 30+ या टीमने. यात सानपाडा 30+ टीम देखील मंचावर या. कॅश प्राइज आणि ही तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. चला या प्लीज सुजय, प्लीज सगळेच खेळाडू सानपाडा टीम. येस, सगळ्यांनीच उभं राहा. आय थिंक बसा तरच चांगला फोटो येईल आणि लाईव्ह मध्ये देखील दिसेल. त्यामुळेच सानपाडा टीमला देखील अभिनंदन आणि या टीमला देखील दिलं जाईल द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला संपूर्ण टीमचा. सगळ्याच खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला. निखिल पाटील देखील जॉईन होत असताना कैलास देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स राहिला सगळ्याच खेळाडूंचा. दिनेशने देखील चांगली गोलंदाजी केली आणि तृतीय क्रमांकाचा ट्रॉफी आपल्या नाव कोरलाय. जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ. ज्या टीमने उपविजेताची ट्रॉफी आपल्या नावी केली आणि भगवा चषकाच्या फायनल मध्ये धडक मारली, तो टीम आहे टीम 30+ घणसोली टीम. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला पण शेवटच्या क्षणाला तो सामना गमावला. तरी देखील हरकत नाही, आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी आली त्याचा आनंद आज मनामध्ये घेऊन 30+ घणसोली ब संघ आज देखील या खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना साजय नाईक असेल, जितेंद्र असेल, यस सगळेच खेळाडू, प्रशांत असतील, आज घणसोली टीम बरोबर माझा देखील फोटो येईल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन टीम घणसोली. आणि आता या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा पारितोषिक. अनेक स्पर्धा होतात, अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी फक्त ट्रॉफी असते, पण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी देण्यापूर्वी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं मार्गदर्शन करतील. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण भगवा चषक याचा बक्षीस वितरण समारंभ आपण सुरुवात करत आहोत. आज या उपस्थित कार्यक्रमाप्रसंगी विनर टीम बेलापूर 11 तसंच घणसोली आणि सानपाडा या तिन्ही टीमांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज खरोखर या मंडळाचे कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा मैदानाची व्यवस्था झालं, याचं झालं, कॉमिटीचं झालं, सर्वांचं तंतोतंत आणि तुम्ही शिस्तीचंही भरपूर प्रमाणात पालन केलं, त्यामुळे ह्या स्पर्धा यशस्वी होऊ शकल्या. आज आमचे मंडळाचे कार्यकर्ते अविनाश सुतार असतील किंवा
दत्ता नाईक, अनिल भोईर असतील आणि इतर सर्व कार्यकर्ते असतील, हे अतोनात प्रयत्न करत असतात की जेणेकरून, आणि तसं बघितलं तर त्याचा मेन जो धावणारा आहे तो जॅक म्हात्रे आहे. त्यांनी खरोखर परिश्रम भरपूर घेतले. त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण 30+ सामने त्यांनी आयोजन केलं, एकदम तंतोतंत आणि शिस्तीचं पालन करून केलं. त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या भगव्या चषकाच्या निमित्ताने तो वर्षानुवर्ष हे कार्यक्रम राबवत असतो आणि आम्हाला इथं बोलवतो, त्याबद्दल त्याचेही मनापासून. आणि आमचा कॉम्पिटिटर असेल मडवी, हा तर आम्हाला वेळोवेळी कुठं ना कुठेतरी भेटतच असतो, कारण स्पर्धेच्या निमित्ताने त्याची आमची भेट होते. त्याचा आवाजही सुमधुर आहे आणि अभ्यासही भरपूर असल्यामुळे तो इथले उदाहरणं एवढी परफेक्ट देतो की समोरच्याला भांडवून ठेवतो. आज परिस्थितीवर मात करून तो याच्यावर आम्ही बघतो का त्यांनी सुरुवात केली होती नाटकापासून आणि त्या क्षेत्रात न वरता दुसऱ्या क्षेत्रात उतरला. त्याला पुढील वाटचाली नक्कीच मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, तुमच्या या अमोल आणि अनमोल अशा शब्दामुळेच आमच्यासारख्या कलाकाराला फार प्रेरणा मिळते. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जॅक म्हात्रे यांचा उल्लेख केला होता, त्यांचा सन्मान करणं हे परम कर्तव्य आहे. दादा, तुम्हाला विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण जॅक म्हात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. अगदी एक हाती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तब्बल 10 वर्ष ज्या माणसाने कठोर परिश्रम केलं, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तन मन धन सगळं काही समर्पित केलं, आणि जॅक म्हात्रे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. शिवसेना पक्षाचा भगवं वादळ, त्याचा भगवं सलामी देत असताना या भगव्या शालने त्याचा सन्मान केला जातोय. जॅक म्हात्रे, थँक्यू व्हेरी मच. 10 वर्ष या स्पर्धेचं आयोजन तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे. फायनलची ट्रॉफी देण्यापूर्वी मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला जाईल, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. तब्बल 24 संघ, 25 संघाने सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला होता, पण अंतिम 3 संघ पोहोचले होते. त्यातील 3 खेळाडू, त्यातले 1 खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी दावेदार ठरला होता, ज्याने बॉलिंग बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला, आणि तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. गोज टू आणि गॅस, तो खेळाडू आहे ज्या खेळाडूने तब्बल 83 धावा कुठल्या, तब्बल 3 विकेट आपल्या नावी केलाय. मिस्टर सचिन आठोळे ठरलाय मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी. आणि ही बायसिकल इथे स्वीकारत असताना आदरणीय ज्ञानेश्वर दादा सुतार यांचे शुभ हस्ते दिले जाईल ही ट्रॉफी आणि ही मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल सचिन आठोळे. काय परफॉर्मन्स राहिलाय आज. फायनलचा सामना देखील पराभूत झाला असेल तर देखील सचिन आठोळे, तुम्ही चांगला खेळ केला, आणि मान्यवरांचे शुभ हस्ते ही ट्रॉफी तुम्हाला प्रदान करत असताना घणसोली क्रिकेट आणि त्याचबरोबर या 30+ क्रिकेटचा एक यशस्वी खेळाडू आहे सचिन आठोळे. वेल प्लेड, थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन जी. बायसिकल देखील तुमचीच आहे सचिन. सचिन या प्लीज. हेच थोडीशी चर्चा करूया. सचिन, काय म्हणाल? सगळ्यांनाच घाई आहे, साहेबांना देखील लग्नाला जायचंय, आमच्या देखील मेवण्याचा साखरपुडा, तरी देखील आम्ही इकडे थांबलोय. तर काय म्हणाल, कसं वाटतंय? बायसिकल मिळाले, मॅन ऑफ द सिरीज आपल्याला मिळाले. संघ जरी फायनल मध्ये जिंकला तरी गावामध्ये एक ट्रॉफी येते, त्याचा आनंद तर केला असेल. काय म्हणाल, ही स्पर्धा कशी वाटली आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल, तुमच्या मालिकावीरच्या या ट्रॉफी बद्दल? स्पर्धा तर चांगली होती आणि टीम पण खूप चांगली होती. सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि मी खूप क्रिकेट खेळलो, पण एवढं मोठं सिरीज मला कधीच नाही भेटलं. ट्रॉफ्या तर खूप भेटल्या, पण सायकल पहिल्यांदा भेटली. आता एक प्रश्न आहे की सायकलवर पहिल्यांदा तू बसणार, त्यानंतर दुसरा बसवण्यासाठी कोणाला इच्छुक असेल, कोण असेल तुझ्या बरोबर या सायकल बरोबर शेअर करणारा व्यक्ती? माझी मुलगी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि अभिनंदन सचिन आठोळे, खूप चांगला खेळ राहिलाय. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल आणि मालिका वीरची ट्रॉफी देखील असेल. येस, विजय अशोक पाटील यांच्या पवार यांच्या वतीने ही बायसिकल देण्यात आली, त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार मानतोय. चला, मॅन ऑफ द सिरीज झाली, आता अंतिम आणि शेवटची ट्रॉफी म्हणजेच भगवा चषक 2026 चा चॅम्पियन टीम 30+ बेलापूर टीम, ज्या टीमने या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय आणि ही स्पर्धा जिंकली आहे. संपूर्ण टीमचं कौतुक. भूषण पाटील असेल, कैलाश ठाकूर असेल, संपूर्ण टीम, दिनेश असेल, सगळ्याच खेळाडूंचं भरपूर योगदान राहिलं. चेतन म्हात्रेने देखील चांगलं, वडूने चांगला परफॉर्मन्स केला, अजय असेल, या सगळ्याच खेळाडूने भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. तो संघ ठरलाय बेलापूर 30+ संघ, भगवा चषकाचा चॅम्पियन आणि त्याचा विजेता. खूप चांगली गोलंदाजी संजयची देखील राहिली आहे आणि हा संघ देखील ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. 30+ बेलापूर संघ. अभिनंदन टीम 30+ बेलापूर.
मान्यवरांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज 30,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वर दादा सुतार साहेब. थँक्यू व्हेरी मच मान्यवर, आमचे कॉमेंटेटर्स, अंपायर्स, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. ही स्पर्धा इकडेच संपली. पुढच्या वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात 11व पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. भगवा चषक ही स्पर्धा इकडे संपुष्टात आली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवा चषक. धन्यवाद.